जय भीम नवोदय मित्रांनो. तर थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आज आपलं चॅनल मोनेटाईज झालं आहे. पण मित्रांनो, तुम्ही म्हणसाल की ते तर अगोदरच तुमच्या याच्यावर येत होता मोनेटाईजचं, म्हणजे जॉईनचं वगैरे. तर नाही मित्रांनो, पहिले आपलं चॅनल हाफ मोनेटाईज होतं आणि आताच म्हणजे काल आपलं फुल मोनेटाईज झालेलं आहे. तर खूप काही मित्रांनो या युट्यूब मध्ये भरपूर अशा चुका होत राहतात आणि त्याने नाही का माणूस कळत नाही की आपल्याला कोणत्या प्रकारे समजा युट्यूब मध्ये काम करायचंय. भरपूर युट्यूबर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सल्ला देतात, नाही तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, तुम्ही या प्रकारची कंटेंट बनवा, तुम्ही असं म्हणजे खूप जण आपल्याला सुचवतात. पण मित्रांनो, मी तुम्हाला आज निर्मळपणाने सांगणार आहे की तुम्ही या युट्यूब मध्ये काम कसं करायचं. आणि त्या अगोदर आपल्या युट्यूबचा प्रवास. तर मित्रांनो, आपल्या युट्यूब मधील प्रवास खूप खडतर आहे. कारण युट्यूब मध्ये ज्यावेळेस मी पदार्पण केलं त्या पिरियडला मी माझे गुरु, माझे मार्गदर्शक रोहिदास दादा, आता 4-5 दिवसापूर्वीच त्यांचं निधन झालं आहे दीर्घकालीन आजारांमुळे. तर मित्रांनो, त्यांचे व्हिडिओ पाहूनच मी या युट्यूब मध्ये आलो. ते ज्या जोशाने व्हिडिओ करत होते मित्रांनो, त्या जोशानं मी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला आणि आज माझं चॅनल मोनेटाईज झालं आहे. तर हे जर त्यांना माहीत झालं असतं तर त्यांना खूप खूप आनंद झाला असता. असो मित्रांनो, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली माझ्याकडून. तर मित्रांनो, तुम्हाला सांगण्यास असं सांगावंसं वाटत आहे की या युट्यूब मध्ये खूप खूप मेहनत आहे आणि कशा प्रकारे काम करायचं आहे हे आज मी तुम्हाला प्रत्येक माझ्या येणाऱ्या लाईव्ह मधून किंवा मग लॉंग व्हिडिओतून मी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो, आणि करणार आहे. जेणेकरून तुम्हाला कशा प्रकारे काम करायचे, कशा प्रकारे आपलं चॅनल मोनेटाईज करायचे, हे याची मदत तुम्हाला होईल. तर फायनली मित्रांनो, आता फक्त आणि मी ज्या पिरियडला या चॅनल मध्ये आलो तर ते फक्त धर्मप्रबोधनासाठी आलो होतो मित्रांनो, की मला काही यातून म्हणजे पैशाची वगैरे हवा वगैरे काहीच नव्हते. फक्त धम्मप्रबोधन करता यावे, धम्माचा जास्तीत जास्त प्रसार करता यावा याकरता या युट्यूब मध्ये आलो. तर मित्रांनो, युट्यूब मध्ये काम करताना तुम्ही युट्यूब पॉलिसीचा जरूर तुम्ही अभ्यास करा आणि युट्यूब पॉलिसी काय म्हणते काय नाही त्या अनुषंगाने व्हिडिओ टाकत चला. कारण या युट्यूब पॉलिसी मध्ये त्यांच्या पॉलिसीचे उल्लंघन झाले नाही पाहिजे, नाहीतर आपल्या युट्यूबवर स्ट्राईक, कम्युनिटी स्ट्राईक, कॉपीराईट अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या पॉलिसी आहेत तर तर त्या पॉलिसी जाणून घ्या आणि त्याचा अभ्यास करा आणि त्यानुसारच काम करत राहा मित्रांनो. कारण त्याचा खूप काही परिणाम आपल्या चॅनलवर होत असतो. आता मित्रांनो, तुम्हाला ते एक सांगावं वाटतं की आपलं जे चॅनल आहे तर ते तुम्ही आपापलं चॅनल आपापल्या कंटेंट प्रमाणे व्हिडिओ तुम्ही टाकत चला. नाहीतर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कंटेंट तुम्ही वापरत असाल तर मग मात्र अल्गोरिदम पकडणार नाही तुमचे व्हिडिओ. त्यामुळे एकच कंटेंट करत राहा, जे तुमचे चॅनल पहिल्यापासून तुम्ही करत आहात ज्या कंटेंटवर. लोकांचे कंटेंट पाहून तुम्ही त्या कंटेंट नुसार करू नका व्हिडिओ. बस तुम्हाला हे सांगायचं आहे माझ्याकडून. आणि असा सपोर्ट आपल्या चॅनलवर राहू द्या, कारण की जे आपलं चॅनल मोनेटाईज झालं आहे तर ते तुमच्या सपोर्टमुळे आणि तुमच्या आशीर्वादाने झालेलं आहे मित्रांनो. असाच कायम सपोर्ट आणि आशीर्वाद आपल्या चॅनलवर राहू द्या. जय भीम, नमोदय.